नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे. नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याला अखेर मंजुरी. 14 जानेवारी 100% वाटप होणार का हप्ता? नमो शेतकरी योजनेचा संपूर्ण माहिती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना. महाराष्ट्र सरकारद्वारे नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत पहिला हप्ता देण्यात आलेला होता. पहिल्यापासून ते 7व्या हप्त्यापर्यंत संपूर्ण हप्ते देण्यात आलेले आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पण एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. 1,500 रुपयाचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो सुद्धा वाटप करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे का आणि अनेक दिवसापासून शेतकरी बांधव अखेर प्रतीक्षेतच आहेत. आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते देण्यात आलेत, पण नमो शेतकरी योजनेचे का नाही या संदर्भात संपूर्ण माहिती अशी आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत येणार आहे, पण या अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे टाकण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ते देण्यात आलेत, पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्यापही देण्यात आलेला नाही. आपण जर पाहिलं तर एकंदरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो हप्ता आहे तो देण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेचा आता हप्त्यासंदर्भात संपूर्ण माहिती आता लक्षपूर्वक ऐका. पहा मित्रांनो, 7वा हप्ता देण्यात आलेला होता. आपल्या सर्वांना माहिती आहे की 7वा हप्ता हा टाकण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर 7वा हप्ता हा टाकण्यात आला, पण 7वा हप्ता दिल्याच्या नंतर आता 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी बांधव 2 महिने झाले आहेत, पण अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नाही. तर आपण जर पाहिलं तर यासाठी आपल्याला पाहिलं तर 7वा हप्ता हा वितरित करण्यात आलेला होता, पण 7वा हप्ता दिल्याच्या नंतर PM-चा 21वा हप्ता दिला. त्याच वेळेस जर हा 8वा हप्ता टाकण्यात आला असता तर शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची म्हणजे एक आनंदाची बातमी आली असती की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दोन्ही हप्तेही एकदाच मिळाले असते, तर आनंदाची बातमी होती. पण असं झालं नाही. 8वा हप्ता हा लवकरच मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापही या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली नाही, लवकरच देण्यात येईल अशी शक्यता आहे.